या संपूर्ण पाहणी दौऱ्यामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली की एवढी मोठी वास्तू, याच्यामध्ये जुने जाणकार देखील अनेक लोक इथं आहेत. सूतगिरणीच्या जेव्हा चांगल्या काळामध्ये ज्या गोष्टी सुरू होत्या, मग जिनिंग असेल, त्या सर्व मशिनरी विकल्या गेलेल्या आहेत. सर्व भंगार आपण जो म्हणतो तो देखील काढण्यात आलेला दिसतो, काहीच दिसत नाही. इथं ही सूतगिरणी गुरांसाठी छावणी केलेली आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती इथे दिसून आली. चारा आहे, गुरंढोरं आहेत, परंतु माणसं नाहीत, कोणी जबाबदार व्यक्ती नाही. ऑफिसेसमध्ये कोणीही नाही, फक्त लाईट चालू करून ठेवलेलं आहे. अतिशय वाईट परिस्थिती या सूतगिरणीची एकंदरीत दिसून आली. आज खरं तर पाहणी दौरा ठेवला होता, परंतु एकही जबाबदार व्यक्ती नाही. आणि मुख्य ऑफिस आम्ही बघितलं, इतर सर्व जेवढे रूम्स आहेत बघितलं. कधी काळी सुवर्ण काळ सुरू असताना इथं 6 युनिट्स होते. जिनिंग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती. ते सर्व ट्रान्सफॉर्मर्स असतील, मशीन्स असतील, हे सगळे विक्रीला निघालेलं आहे किंवा विकलं गेलेलं आहे. कोणी विकलं, काय विकलं, याच्या बाबतीमध्ये अनेक लोकांचे मतप्रवाह आहेत. परंतु एकंदरीत असं दिसतं की अतिशय बेजबाबदारपणे ही सूतगिरणीचा कारभार मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि म्हणूनच आज लिलावापर्यंत ही परिस्थिती आली. खरंच जर कधी संचालक मंडळ सिरियस असतं, निवडून आल्यानंतर जेवढ्या उत्साहाने त्यांनी याच मंदिरामध्ये आरती केली, तेवढ्या उत्साहाने जर थोडाफार जरी बदल करण्याचा प्रयत्न या सूतगिरणीमध्ये केला असता तर निश्चितपणाने ही सूतगिरणीचे चांगले दिवस आले असते. परंतु आज आम्हाला कळतंय की मागच्या 2.5 वर्षामध्ये साधी भेट देखील सूतगिरणीच्या संचालकांनी या परिसरामध्ये दिलेली नाही आहे आणि म्हणूनच एक प्रकारे जनावरांसाठी ही सूतगिरणी आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. अतिशय दुःख सर्वांनाच बघितल्यावर झालेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये देखील काम करत असताना, पुन्हा ही सगळी सूतगिरणी उभी करत असताना विद्यमान संचालकांनी थोडंफार तरी मनावर घ्यावं आणि आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी, एवढंच मी सर्व सभासदांच्या वतीने आवाहन करणार आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.